हाय हॅलो, जय महाराष्ट्र ताईंनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलेच असेल की मी कशाविषयी बोलणार आहे, कारण थंबनेलवरून बऱ्याचशा गोष्टी कळत असतात. तर स्टडीविषयी लागणाऱ्या पुस्तकांविषयी मी छोटेसे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते, कारण मी स्वतःच एक स्टडीची जर्नी स्टार्ट केली आहे स्वतःसाठी, काहीतरी एखादी पोस्ट मिळवण्यासाठी. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा, आणि असे छानसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. तर मागच्या वेळेसच मी तलाठी भरतीला कोणकोणती बुक कमीत कमी बुक वापरून कशी स्टडी करावी याविषयी एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला आहे. तो व्हिडिओ खूप छान रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओला, खूप छान अशा कमेंट येतात त्याच्यावरती. त्या सर्वांच्या मनापासून आभार. तर मला कोणताही जॉब नाही आहे, आणि बरेचसे कमेंटमध्ये विचारत आहेत की तुम्हाला जॉब लागला आहे का, तुम्ही तलाठी आहे का? तर मला कोणताही जॉब नाही आहे किंवा मी तलाठी सध्या तर नाही आहे, पण मी ही मिळवण्यासाठी प्रयत्न करते आणि तुम्हीही प्रयत्न करा असे मी तुमच्याशी सांगत असते. तर सोशल मीडिया तर असं कोणी सध्याच्या ह्याच्यात तर नाही की कोणी सोशल मीडिया वापरत नसेल, कारण लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया आहेच. फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, अजून बरेचसे अशी ॲप आहेत जे आपण नेहमी रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो. तर अभ्यास तर करायचा आहे, पण कशी सुरुवात करू, कुठून करू, कोणती पुस्तकं वाचू, काय वाचू, हे प्रत्येकाच्याच मनामध्ये प्रश्न येत असतात. कारण जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मलाही तसंच व्हायचं, पण मी सारखं यूट्यूबवरचीच व्हिडिओ बघत बसायची. पण तेही चांगलंच आहे, पण शक्यतो आपण पुस्तकांचा जेवढा अभ्यास कराल तेवढं चांगलंच आहे. पण ज्यांना पॉसिबल नाही आहे त्यांच्यासाठी आपण फेसबुक बघतसुद्धा अभ्यास करू शकतो, व्हॉट्सअप बघतसुद्धा अभ्यास करू शकतो, त्यानंतर इंस्टाग्राम बघतसुद्धा अभ्यास करू शकतो. तर ते कसं? तर हे सर्व जे ॲप आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कंटेंट असतो. आपल्याला फक्त गुगलला सर्च करण्याचीच वेळ आहे, कारण जसं आपण जो कंटेंट आपण तिथे सर्च कराल तो कंटेंट आपल्याला उपलब्ध होते. तर त्यासाठी आपणही सोशल मीडिया जेव्हा वापरतो तेव्हा असेच कंटेंटला सबस्क्राईब करून ठेवायचं, किंवा मग अशाच चॅनलला, अशाच पेजला फॉलो करून ठेवायचं ज्यावर आपल्या स्टडीविषयी रिलेटेड माहिती मिळते. तर फेसबुकवरही तसे बरेचसे चॅनल आहेत, इंस्टाग्रामवरही खूप सारे ट्रिक्स आणि टेक्निक सांगणारे खूप व्हिडिओ आहेत. त्यानंतर यूट्यूबचं तर तुम्हाला सांगायची काही आवश्यकताच नाही आहे. तर मीही अभ्यास कसा करावा, काय करावं यामध्येच गोंधळून जात होते. पण एकदा का आपल्याला लिंक लागली, एकदा का आपण सुरुवात केली तर आपल्याला ते सगळं सोपं होऊन जातं. हळूहळू प्रत्येक गोष्ट कळायलासुद्धा लागते. तर मीही तसंच केलं, कारण मी 2023मध्ये जेव्हा तलाठी भरती झाली होती ऑगस्ट महिन्यामध्ये, ती लास्ट टाईम मी म्हणजे अटेम्प्ट दिली होती. तर तेव्हा बराचसा 130चा स्कोर माझा आला होता. बऱ्याच त्यांनी कमेंट केली, त्यांना मी रिप्लायसुद्धा दिला आहे. तर छान असा स्कोर आला होता, आणि तेव्हा मी अभ्यासही तसाच केला होता. विदाऊट कोचिंग माझा तो स्कोर होता. जर कोचिंग जर लावली तर अजून बऱ्यापैकी केला असता, मला याची शाश्वती आहे. तर तुम्हीसुद्धा जे आपल्याला, आणि कधीही तुम्ही सोशल मीडिया जेव्हा वापरता तेव्हा चेक करा की जेव्हा आपण जो रिलेटेड व्हिडिओ बघतो त्याच रिलेटेडच व्हिडिओ येत असतात. जेव्हा आपण एखादा कंटेंट सर्च करतो त्या कंटेंट रिलेटेडच व्हिडिओ आपल्याला समोर येत असतात. त्यामुळे आपण सोशल मीडिया वापरत असताना हे काळजी घ्यायची की आपण शक्यतो तेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि तेच पेज फॉलो करून ठेवायचे, ज्या पोस्टविषयी आपण अभ्यास करतो त्याच्या रिलेटेडच आपल्याला तिथं अभ्यासक्रम, त्यानंतर ट्रिक्सचे काही व्हिडिओ, त्यानंतर मॅथ्सचे व्हिडिओ, इंग्लिशचे व्हिडिओ, जे ट्रिकनुसार कसं ध्यान ठेवायचं, लक्षात कसं ठेवायचं, त्यानंतर जीकेचे असेच व्हिडिओ, भरपूर सारे व्हिडिओ आहेत जे तुम्ही बघू शकता, ट्रिक्सनुसार फॉलो करू शकता, लक्षात ठेवू शकता. तर त्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट आपल्याकडे आहे ती आपल्याला सदुपयोग करायचा का त्याचा चांगला उपयोग करायचा का वाईट उपयोग करायचा हे आपल्या हातामध्ये असतं. त्यासाठी शक्यतो आपण तेच चॅनल फॉलो करून ठेवा जे आपल्याशी कामी आहेत, आपल्या अभ्यासाशी रिलेटेड आहेत, आपल्याला त्याचे उपयोग होईल. तर आपण जेव्हा मोबाईल हातामध्ये घेतो तेव्हा एखादी रील्स आपण सहजच चेक केलं तर रील बघत आपला टाईम एक रील बघत आपण 1 तास कसा जातो हे आपल्याला स्वतःलासुद्धा कळत नाही. त्यासाठी शक्यतो वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, त्या वेळेचं चांगलं युटिलाइज करण्याचा प्रयत्न करा. तर मीही त्याच्यातूनच हळूहळू पुढे येते. माझी तर मुलगी 1.5 वर्षाची आहे, तिला सांभाळत मला तर शक्यतो पुस्तक घेऊन अभ्यास करायला फार म्हणजे खूपच कमी वेळ मिळतो, शक्यतो रात्री आणि दिवसानंतर म्हणलं तर ती जेव्हा झोपेल तेव्हाच. तर याच्या मधल्या वेळेमध्ये मी जास्तीत जास्त सोशल मीडियाचाच वापर करून अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जीकेचे व्हिडिओ असू द्या, त्यानंतर करंट अफेअर्सचे व्हिडिओ असू द्या, त्यानंतर ट्रिक्सचे काही जीकेचे असू द्या, ते असे प्रत्येक जेव्हा मी फेसबुक बघते तेव्हासुद्धा त्याच्यावरती अभ्यासाविषयीच रिलेटेड व्हिडिओ,
त्यानंतर जो कंटेंट अवेलेबल असेल तो बघते. त्यानंतर इंस्टाग्रामवर सुद्धा छान मॅथ्सचे, रिझनिंगचे, त्यानंतर GK GSचे स्ट्रिकनुसार छान छान व्हिडिओ छोटेसे येत असतात, ते सुद्धा बघत असते. आणि फेसबुकला, इंस्टाला, त्यानंतर व्हॉट्सअपला सुद्धा मी तेच चॅनल पेज येतात, त्यामध्ये करंट अफेअर्सचे आहेत, त्यानंतर मराठी जे आहेत, GK GSचे आहेत. प्रत्येक असे व्हिडिओ मी चॅनल फॉलो करून ठेवलेत आणि जॉईन करून ठेवले, ज्याच्याविषयी आपले कंटेंट आपल्याला मिळेल. आपण सहज आपल्याला मुलीला सांभाळून अभ्याससुद्धा करू शकतो. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पॉसिबल आहे. तर त्याचा चांगला उपयोग करायचा का वाईट हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे. तर बऱ्याच जणांचं असतं की आपण कारणं तर कितीही देऊ शकतो, अभ्यास होत नाही, घरकाम आहे, मुली आहेत, मुलं आहेत, सांभाळायचं आहे, मिस्टरांचा डब्बा आहे, किंवा मग अनेकशी कारण आपल्याला भेटतील. पण सगळ्या कारणांना बाजूला ठेवून आपल्याला एक हळूशी छोटीशी सुरुवात करायची. त्यातून आपल्याला एक मोठंसं स्वप्न आपलं गाठायचं आहे. त्यासाठी मी तर सुरुवात केली आहे. तुम्ही केली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुस्तकं तुम्हाला जर पॉसिबल असेल तुम्ही क्लास लावा. मी तर लावलेला आहे, कारण छान अशा बॅचेस मिळाल्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून. विठ्ठल कांगणे सर यांनी 20 ते 15 रुपयामध्ये जे बॅचेस उपलब्ध करून दिल्या होत्या, त्या बॅचेस मी 2 परचेस केल्या. एक तर मी कसा अभ्यास करते मी तुम्हाला सांगते. सकाळी जेव्हा आपण एक 4 ते 5च्या सुमारात आपण म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच उठायला पाहिजे. शक्यतो तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं उठा, प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते. उठल्यानंतर आपण सकाळची कामे आवरल्यानंतर फ्रेश होऊन छानसं एक गरम गरम हर्बल टी घ्या शक्यतो, किंवा मग एक गरम गरम पाणीसुद्धा पिलं तरी चालेल. खूप छान रिझल्ट आहे त्याचा. डायजेशन चांगलं राहतं, माइंड ॲक्टिव्ह होतं, छान वाटतं. सुरुवात झाल्यानंतर सकाळी सकाळी तुम्हाला जो आवडतो तो विषय तुम्ही घेऊ शकता. असं नाही की तुम्ही इंग्लिशच घ्यावं किंवा मग गणितच घ्यावं किंवा मग GK घ्यावं, GS घ्यावं, असं काही नाही आहे. कोणताही विषय तुम्ही घेऊ शकता, दोन्हीपैकी एक. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो की आपण क्लास लावावा का सेल्फ स्टडी करावी, काय करावं. तर तुम्हाला पॉसिबल होईल तसं करा. पण शक्यतो नवीन सुरुवात असेल तर तुम्ही थोडाफार अभ्यास अगोदर करून घ्या. लगेच क्लासेस लावले तरी चालेल, काय हरकत नाही. ते तर अतिउत्तम. क्लासेस लावायचे असेल तर नक्की लावून घ्या, काय हरकत नाही. मीही लावलेत, कारण कांगणे सरांच्या ज्या ऑफर्स बॅचेस होत्या 15 ऑगस्टच्या वेळेस, तेव्हा मी काही बॅचेस त्यांच्या परचेस केल्यात. तर तुम्ही केल्या असतील तर मी त्याच्याविषयी छोटासा व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता. तर तो व्हिडिओ कोणी बघितला असेल, आय थिंक जॉईन पण झाले असतील. त्या सर्वांचं मनापासून आभार, कारण त्या एवढ्या कमी फीमध्ये सरांनी बॅचेस उपलब्ध करून दिले होते. त्यांचा तर नक्कीच लाभ घ्यायला हवा होता आणि मी त्या परचेस करून घेतल्या. तर तुम्ही क्लास लावायचे असेल तर अजूनही तुम्ही लावू शकता. तर सेल्फ स्टडी करायचे, सेल्फ स्टडीसुद्धा करू शकता. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मागची जेव्हा मी तलाठी भरती दिली होती तेव्हा मी विदाऊट कोचिंग 130 कोर्स अचीव केला होता. तर मला जास्तीत जास्त इंग्लिश आणि GKमध्येच खूप कमी मार्क्स होते, कारण हाच तो विषय आहे ज्याच्यामध्ये थोडंसं आपण डगमगतो. जास्त प्रॅक्टिस हवी असते, कारण GKचा आवाका तर खूप जास्त आहे आणि इंग्लिश तर आपल्या डोक्याच्या वरून जाते. हे तर साहजिकच गोष्ट आहे आपल्या मराठी विद्यार्थ्यांची. आय थिंक माझी तर आहे, तुमची असेल असं मी गृहीत धरते. तर आपण कुठं होतो तर सोशल मीडियाचा वापर करून कसा अभ्यास करावा हे मी तुम्हाला सांगत होते. तर बॅचेस परचेस करायचे असेल तर करू शकता. बऱ्याच जण आत्तासुद्धा कांगणे सरांच्या ॲपवरसुद्धा अजूनही 100 ते 200 रुपयामध्ये बॅचेस अवेलेबल आहेत. तुम्ही घ्यायचे असेल तर घेऊ शकता. सेल्फ स्टडी तुम्हाला सांगितले, कारण मला पुस्तक घेऊन बसण्यासाठी तेवढा वेळ मिळतच नाही, कारण ते बसलं तरी तेवढं कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास होत नाही, कारण माझी मुलगी मध्ये मध्येच असते, तिला सांभाळावं लागतं. ती एकदम लहान आहे आणि ती अभ्यास तर करूच देत नाही. तर त्यासाठी तेव्हा ती झोपते तेव्हा मी पुस्तकांचा अभ्यास करते, आणि जेव्हा ती जागी असते तेव्हा मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर तुम्हाला जो ऑप्शन सोपा वाटतो तो तुम्ही करू शकता, अभ्यास जसं तुम्हाला सुरुवात होईल तसं. तर मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कशी स्टडी मॅनेज करते, कसं सर्व विषयांचा अभ्यास करते. तर सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करते. जास्तीत जास्त लवकर उठल्यानंतर जेव्हा आपण सकाळची कामे आवरून घेतो तेव्हा आपण शक्यतो फ्रेश व्हायचं चांगलं, आणि त्यानंतर गरम गरम पाणी घ्यायचं, किंवा मग तुम्ही हर्बल टी पित असाल किंवा मग ग्रीन टी, कोणी चहा घेत असेल तर जे तुम्ही घेता नेहमी तेच तुम्ही घ्या. शक्यतो हर्बल टी घ्या, चांगली असते, फ्रेश असते, दिमागसुद्धा ताजतवाना होतो. तर सुरुवातीला मी जेव्हा उठते तेव्हा ग्रीन टीच घेते किंवा मग हर्बल टी एखादी बनवून घरीच घेत असते. ते घेतल्यानंतर सकाळी सकाळी चांगलं ॲक्टिव्ह असतो आपला दिमाग, माइंड छान चालतं. तेव्हा गणिताचा अभ्यास मी सकाळी GK GS बुद्धिमत्ता आणि गणित हे दोन्हींचा प्रॅक्टिस करते.
त्यानंतर 1-2 तास स्टडी झाल्यानंतर पुन्हा घरची कामं आवरते. त्यानंतर माझ्या मुलीला मला शाळेला पाठवायचं असतं, तर तिची सर्व तयारी करते. ती 8 ते 8:30पर्यंत शाळेला जाते. शाळेला गेल्यानंतर 9-9:30 वाजेपर्यंत पूर्ण कामं आवरल्यानंतर 1-2 तास पुन्हा करंट अफेअर्सची प्रॅक्टिस करते जेव्हा ती खेळते माझी मुलगी. त्यानंतर पुन्हा तिला आंघोळ वगैरे घालून झोपी घालते. झोपी घातल्यानंतर जेव्हा दुपारचा वेळ असतो तेव्हा मराठीचा आणि इंग्लिशचा अभ्यास दोन्ही मी थोडा वेळ, कारण मराठीला तेवढा जास्त समजते लवकर, त्यामुळे थोडासा कमी आणि इंग्लिशला थोडंसं जास्त असं. त्यानंतर पुन्हा रात्रीच्या वेळी कारण नंतर ती झोप झाल्यानंतर पुन्हा 2 ते 2:30च्या नंतर माझी मुलगी येते, तर तिला आवरणं, तिचा अभ्यास घेणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आणि रात्रीची पूर्ण स्वयंपाकाची तयारी या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 7 ते 8पर्यंत सर्व कामं होऊन जातात. आणि 8च्या नंतर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तिला पुन्हा मुलीने सांभाळत जो वेळ मिळेल त्या टायमामध्ये मी GK GSTचं म्हणजे 4ही विषय असं मी दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल असं मी मॅनेज करते. असंच नाही की हेच रुटीन मी ठेवते, तर कधी इंग्लिशच्या जागी मराठीसुद्धा आणि मराठी जागी इंग्लिशसुद्धा किंवा मग GK GSच्या जागी मॅथ्ससुद्धा, असं जसं पॉसिबल होईल वेळ मॅनेज होईल तसं मी घेत असते. तर तुम्ही बघा, तुम्हाला कसं पूर्ण वेळ अभ्यास ज्यांना करणं होतं त्यांना तर खूपच छान, अतिउत्तम. पण हाऊसवाईफ असल्यामुळं आणि मुलीची जबाबदारी असल्यामुळं थोडंसं वेळ मॅनेज करून अभ्यास करावा लागतो. उठली माझी सोनुली व्हिडिओ शूट करत असताना. तर व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. मी तुमच्यासाठी असे छान छानचे व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय कर.